सर माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबवते। हे एक्सक्लुसिव्ह दृश्य सागर बंगल्या आतली आपण पाहतोय। सागर बंगल्यावर आता धनंजय मुंडे यांचे एसपी सहाय्यक दाखल झालेले, ज्यांच्या हातात राजीनाम्याचा लिफाफा असल्याचं देखील कळतंय। विशाल सर, एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे मात्र आतापर्यंत दादांनी धनंजय मुंडेंना जी साथ दिली त्याच्याविषयी सुद्धा चर्चा होताना दिसतेय। माफ करा, मी साथ दिली हा उल्लेख केला, पण जो वारंवार उल्लेख अंजली दमानिया यांच्याकडून केला जातोय, जरांगे पाटील यांच्याकडून केला जातोय, धनंजय देशमुख यांच्याकडून केला जातोय, या सगळ्या घडामोडी फोटो व्हिडिओ हे आता महाराष्ट्रासमोर आले, पण याविषयी मात्र सरकार याआधीच अभिज्ञ होतं, याआधीच सरकारला या सगळ्याची कल्पना होती अशीही माहिती मिळतेय। अशा या एकीकडे घडामोडी घडत असताना दादांनी यापूर्वीच राजीनामा का घेतला नाही हाही मुद्दा आहे। बरोबर आहे लाघवी, मात्र एक गोष्ट खरी आहे की एखाद्या पक्षाचं प्रमुख पद असणं, एखाद्या राज्याच्या संवैधानिक पदावरती आपण असणं आणि त्यानंतर या गोष्टी किंवा आरोप प्रत्यारोप करणं हे खूप साधं सोपं सरळ असतं। मात्र आपल्या भारतात जर आपण पाहिलं तर कायदा हा अतिशय महत्वाचा ठरत असताना दिसतो आणि कायद्याच्या दृष्टीने पाहायला गेलं तर आरोप प्रत्यारोप हे होत राहणार। ते राजकीय दृष्ट्या होत आहेत की त्यामागे आणखी काही दडलेलं आहे याचा अर्थ लावणं हे खरं तर माध्यमांचं काम नाही, किंवा कोणाच्या बाजूने किंवा कोणाच्या विरोधात नुसतं बातमी देणं इथपर्यंत नाही। मात्र ज्यावेळेला अजितदादा पवार यांच्याकडे हे सगळे काय म्हणून आपण की पुरावे दिले गेले असतील, त्या संदर्भातले दावे प्रतिदावे केले गेलेले असतील, मात्र एक पक्ष प्रमुख म्हणून देखील याचा कुठेही सोक्षमोक्ष लावणं असेल, राज्याच्या संवैधानिक पदावरती असताना एखादा मोठा निर्णय घेत असताना त्या संदर्भातले सगळे पुरावे, त्याचा तपशील ते तपासून पाहणं आणि तपासून पाहिल्यानंतर या संदर्भातला निर्णय घेणं, या प्रक्रियेला थोडा वेळ लागत असतो। कारण घिताड घाई करून एखादा निर्णय घेऊन काय होऊ शकतं याचे अनेक वेळेला राजकीय उदाहरणं किंवा दाखले देता येऊ शकतात। मात्र या क्षणाला जे काय घडलं तपासाच्या दृष्टीने जर आपण पाहायला गेलं तर कायद्याच्या दृष्टीने अशी एक बातमी आता समोर येते की मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे आता या सगळ्या संदर्भात अधिकृत घोषणा होईलच, पण अशी एक बातमी येते की मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे आणि अगदी थोड्याच वेळात आता या सगळ्या संदर्भात सभागृहात घोषणा सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, कारण फडणवीस विधानभवनाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। निश्चितच आहे लाघवी, आपण प्रचंड संयमाने या संदर्भातलं जे आहे ते वार्तांकन करतो आहोत आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत अपडेट पोहोचवतो आहोत। या संदर्भातली अधिकृत घोषणा होईपर्यंत आपल्याला सगळ्यांना थोडासा संयम ठेवावा लागेल। इतक्या दिवस आपण महाराष्ट्राने देशमुख कुटुंबियांनी, त्यांच्याशी निगडीत असलेले त्यांचे मित्र असतील किंवा जे हितचिंतक होते, त्यांनी सगळ्यांनी तितक्याच संयमानं हे सगळं प्रकरण हाताळलेलं होतं। आज मला वाटतंय की ज्यावेळेला ते अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे, ज्या प्रकारे आपण दृश्यांमध्ये पाहतोय की धनंजय मुंडे यांचे पीए हे सागर या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि त्या ठिकाणी अगदी काही क्षणामध्ये याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। आणि त्यानंतर राज्य सरकारची भूमिका नेमकी काय असेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची नेमकी भूमिका या संदर्भातली काय असेल, याचं अधिकृत वृत्त अवघ्या महाराष्ट्रापर्यंत अगदी थोड्या वेळामध्ये स्पष्ट होईलच। आणखी थोडा संयम ठेवूयात लाघवी, कारण काय आहे की हे राजीनामा देणं असेल किंवा त्या संदर्भातली नैतिक जबाबदारी स्वीकारणं असेल, तो ज्या